नागपूरमध्ये मतदार किती जागरूक आहेत याचं उदाहरण पाहायला मिळालं। नागपूरच्या दिघोरी भागात राहणाऱ्या दीपाली मेश्राम या तरुणीचं आज लग्न आहे। मात्र लग्नाला हॉलवर जाण्याआधी तिने आपला मतदानाचा हक्क मात्र बजावला। वैभवनगर शाळेतल्या मतदान केंद्रावर जाऊन तिने मतदान केलं। यावेळी ती नववधूच्या वेशात होती। नागपूरच्या वैभवनगर शाळेत दिघोरी परिसरात आज मतदान सुरू झालंय आणि सर्वत्र मतदारांची रांग लागली आहे। पण या ठिकाणी एक वेगळी व्यक्ती मतदान करायला आली आहे। महत्त्वाचं म्हणजे दीपाली मेश्राम आपल्यासोबत आहेत। ह्यांचा आज 10 पण तरी मतदानाचं महत्त्व ओळखून त्याला वोटिंग करायला इथे आलात। तुमचं आज लग्न आहे, त्याबद्दल काय सांगाल आणि तरी तुम्ही आज मतदानाला आधी आलात, काय सांगा? काय नाही, मी प्रेफरन्स दिला फर्स्ट वोटिंगला आणि नंतर मग लग्न तर आहेच, बट फर्स्ट तर वोटिंग ना, दॅट्स वाय मी फर्स्ट आली आधी। जे वोटिंगचं महत्त्व आहे, मतदानाचं महत्त्व, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक नागरिक म्हणून तर हे तर करायलाच हवं ना। आणि आता यंग जनरेशनला तर फर्स्ट प्रायोरिटी आपल्या वोटिंगला द्यायलाच हवी आणि देश समोर न्यायचं तर ह्या सगळ्या गोष्टी तर यंग जनरेशनला करायलाच हव्यात बस। तुमच्या घरच्या मंडळी किंवा तुमच्या सासरचे लोक यांना माहिती आहे का त्यांचं काय म्हणणं होतं? हो, त्यांचं काही नाही, उलट आनंद झाला त्यांना काही एवढा प्रॉब्लेम नव्हता। उलट त्यांनी मला उत्साह दिला आणि बोलले की जा तू फर्स्ट आधी करून ये। असे लोक जे सुट्टीच्या मतदानाच्या सुट्टी समजून बाहेर जातात, सहल चली जातात, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? माझं तर म्हणणं हेच आहे की आधी वोटिंगला करून बाकी तुमचं एन्जॉयमेंट सगळं ते तर होतच असतं डेली रुटीन, बट वोटिंग तर हे एकदाच होतं ना, तर ते आधी करायला हवं बस। मतदानाची सुट्टी समजून अनेक लोक बाहेर फिरायला जातात, पण अशा दिवशी लग्नाच्या दिवशी मात्र आधी मतदान करत दीपाली मेश्राम यांनी एक पायंडा घातलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।